नमस्कार. नमस्ते. तर ज्या वयात 40 नंतर शारीरिक वादींनी त्रस्त होऊन म्हणा किंवा आता आपलं जे करिअर आहे ते आपण स्वतःचं करिअर न बनवता आपल्या मुलाबाळांच्या करिअरमध्ये आपण समाधान मानावं, अशा लेवलला आल्यानंतर बराचसा स्त्रीवर्ग हा थांबून जातो. पण तसं न थांबता स्वतःला त्या वयातून त्या व्याधीतून बाहेर काढून तुम्ही स्वतःला सिद्ध करणं आणि त्याच्यात तुम्ही स्वतःचं करिअर तयार करून स्वतःचं अस्तित्व तयार करणं, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माझ्यासमोर बसलेल्या तुम्ही आहेत. तर नमस्कार, मी स्वागत करतो. आज आपल्यासोबत मुलाखतीसाठी आलेले आहेत श्री वैशाली पाटील मॅडम. यांचे फेसबुकला जे आहेत ते 2.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. यूट्यूबला त्यांचे 1.3 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि इंस्टाग्रामला पण तुमचे आता 1 मिलियन फॉलोअर्स होत आहेत. तर एक प्रकारचं तुम्ही आता सेलिब्रिटी सेन्सेशन आहात आणि ह्या इथपर्यंतच्या प्रवासासोबत येताना तुम्ही काही स्टँडर्ड ब्रँड्स आहेत जसं बैद्यनाथ आहे, तर यांचे तुम्ही स्वतः प्रमोशन पण करत आहात. डाबर आहे, डाबरचं तुम्ही प्रमोशन करत आहात. तर आतापर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे, ज्याच्यात अनेक चढउतार तुम्ही पाहिलेत, ज्याच्यात तुम्ही हरल्यात जमा आहे असं तुम्हाला समाजाने दाखवलं, पण तुम्ही न हरता वर आले, या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रवासाचं म्हणायचं झालं डॉक्टर साहेब, सगळ्यात आधी तुमचं थँक्यू की तुमच्या चॅनलवर मी यावं, याच्या लायक तुम्ही मला थँक्यू. खरं तर मी आभार मानले पाहिजे. तुम्ही म्हटले की 40 नंतर मी करिअरला सुरुवात. बिलकुल. तर खरं तर 40 हे काही म्हातारपणाचं वय नसतं, तिथूनच खरं तरुण पण सुरू होतं असं मी मानते. कारण अमेरिकेमध्ये 40 नंतर लग्न करतात. बिलकुल. तर ह्या गोष्टी मी कधीतरी ऐकलेल्या होत्या आणि त्या मनाला पटत होत्या. कारण 40 मध्ये एका स्त्रीला म्हणा किंवा पुरुषाला म्हणा, व्यवस्थित राहण्याचं, बोलण्याचं आणि जगण्याचं एक सेन्स येतात. बरोबर. आणि तिथेच जर आपण स्वतःला स्टॉप केलं तर त्याच्यात काही अर्थ नसतो. आणि माझं म्हणायचं झालं तर 40 मध्ये असं झालं की मला थोडासा स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम आला आणि तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला एवढा त्रास होतोय. माझे मिस्टर डॉक्टर घरात असताना जर मला एवढ्याच त्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागल्या, एवढ्या त्रासातून मला जावं लागलं, तर इतरांना किती त्रास होत असेल. म्हणून मी विचार केला की हा जो त्रास आहे तर त्याच्यासाठी माझ्यासारख्या ज्या बायका आहेत की ज्या पूर्णपणे ट्रीटमेंट घेऊ शकत नाही आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर सुद्धा तो त्रास वाढत जातो, तर त्यांच्यासाठी घरातल्या घरात काय उपाय करता येतील. कारण मला जेव्हा स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम झाला त्यावेळेला मी योगाने स्वतःला क्युअर केलं. बरोबर. तर हे म्हणजे आपल्या आरोग्याचे डॉक्टर आपण स्वतःच असतो. बरोबर. तर घरात राहून आपल्याला कुठले कुठले ट्रीटमेंट घेता येतील किंवा असे कुठले घरगुती उपचार असतात की जे आपण समाजाला सांगू शकतो. माझ्यासारख्या ज्या लेडीज आहेत की बऱ्याच घरांमध्ये असं असतं की त्यांची ट्रीटमेंट पूर्ण होऊ शकत नाही. माझे मिस्टर डॉक्टर असल्यामुळे मला माहिती आहे. पेशंटच्या सान्निध्यात मी पण आले, कारण मी बऱ्याच वेळा डॉक्टरांच्या क्लिनिकला जाऊन बसायचे. तर मी असा विचार केला, मी ह्या त्रासातून जाते तर का नको नेचरचा अभ्यास आपण केला पाहिजे. म्हणून मी नॅचरोपॅथीचा एक कोर्स करून घेतला आणि डॉक्टर असल्यामुळे घरात बरेचसे अशी पुस्तकं होते की डॉक्टर घरच्या घरी, आपल्या आरोग्याचे डॉक्टर आपणच, असे बरेचसे आयुर्वेदावर आधारित अशी माझ्याकडे पुस्तकं होते. तर मी त्याचा स्टडी स्टार्ट केला आणि माझा जसा स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम मी फक्त योगाने क्युअर केला, तसाच इतरांना पण फायदा झाला पाहिजे म्हणून माझ्या मुलाने मला सजेस्ट केलं की, आणि आधीपासून म्हणजे जसं मी कॉलेज लाईफ पर्यंत स्पीच चांगलं होतं, स्टेजवर बोलण्याचं डेअरिंग वगैरे चांगलं असल्यामुळे त्याने सांगितलं, त्याने माझं स्किल ओळखलं की आई तू बोलू शकते. आणि विशेष म्हणजे अँड्रॉइड मोबाईल माझ्याकडे आला 2017 मध्ये. तर त्यावेळेला तो डॉक्टर साहेबांच्या भावाने त्यांना दिलेला होता. तर ते आपलं असतं ना की कुठलीही चांगली वस्तू असते आपण जपून ठेवतो, त्यांचं असो की माझं. बिलकुल. तर ते सांभाळून ठेवायचे. पण मग ते त्यांच्या क्लिनिकच्या निमित्ताने शिंदखेडा गावाला जात होते. मग आम्ही तो काढून घ्यायचो आणि त्याच्यावर मी स्वतःच व्हिडिओ बनवायचे, काहीतरी बोलायचे. बरोबर. तर मग मुलाने सांगितलं, आई तुला बोलता चांगलं येतं, तुला हेल्थच्या बाबतीत तू खूप कॉन्शियस आहे, लेडीजला तू चांगल्या प्रकारे गायडन्स करते, तर का नको व्हिडिओ बनवायला. म्हणून मी स्टार्ट केलं व्हिडिओ बनवणं. आणि सुरुवातीला 6 मंथसाठी एवढा काही रिस्पॉन्स नव्हता, पण हळूहळू थोडे व्ह्यूज वाढायला लागले आणि मग तो प्रवास माझा सुरू झाला वयाच्या 40 नंतर, म्हणजे 43 मध्ये स्टार्ट झालं. आणि मग ते 6 महिन्यानंतर जसं जसं थोडं वाढत गेलं तर ते टॉपला गेलं. यस. तर आणि आता तुम्ही 40+ मॉम या चॅनलच्या ओनर आहात आणि हे चॅनल असंच पुढे वाढत राहील ही मी एक प्रार्थना करतो. 40 नंतर हा शब्दच तसा पाहिला तर म्हणजे एज इज जस्ट अ नंबर. ते तुम्हाला पाहिल्यानंतर कोणी सांगेलच, ते तुम्ही सगळं तुम्ही तुमच्या चॅनल मार्फत तुमचे जे वेगवेगळे प्रयोग तुम्ही सांगताय त्याच्यातनं ते सिद्धच होते. अशी काही विशेष प्रेरणा जी हे सांगेल की नाही इथून पुढे मी ठरवलं की आता मी सगळं काही सोडेल आणि मी आता स्वतःला सिद्ध करेल.
प्रेरणा अशी होती डॉक्टर साहेब की एक आजोबा होते आमचे, तर त्यांना खूप कब्जचा त्रास म्हणजे बवासीर वगैरे सारखं त्यांना त्रास होता, त्यांचं पोटच साफ नाही व्हायचं. तर मग मी त्यांना फक्त साधा घरगुती उपाय सांगितला की रोज रात्री 15 ml एरंडेल तेल गरम पाण्यातून घ्या आणि त्याचा त्यांना खूप फरक पडला. मग तिथून मला प्रेरणा मिळाली की आपण खूप लोकांपर्यंत ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, केल्या पाहिजे, जेणेकरून सगळ्या जगाला याचा फायदा होईल. आणि जसं म्हणजे असं नसतं की आपण ठरवलं आणि ते झालं, पण परमेश्वराने मला साथ दिली आणि त्या आजोबांचे आशीर्वाद असले पाहिजेत की त्या निमित्ताने माझं चॅनल ग्रो करायला लागलं आणि मला त्याचा फायदा झाला. जे व्हिडिओज तुम्ही सुरुवात केली, सुरुवातीला साहजिक आहे की कॅमेरा कॉन्शियसनेस असतो, कधी कधी घरातून विरोध असतो किंवा नातेवाईकांचा विरोध असतो. जनरली आता तुम्ही ज्या गावातून म्हणताय शिंदखेडा वगैरे, सो इट इज इन इंटेरियर, अशा ठिकाणून मग समाज काय म्हणेल, कोण काय म्हणेल, तर ते व्हिडिओ बनवताना काही असं वेगळं प्रेशर किंवा कोणी काही अडवलं वगैरे असा काही अनुभव होता का? मी जवळजवळ वयाच्या 37 वर्षापर्यंत शिंदखेडा गावात होती. त्या ठिकाणी मी माझं आर्ट्समधून शिक्षण झालेलं होतं. तर मग 1998 मध्ये लग्न झालं आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी मुलगा झाला. तर म्हणजे मला असं वाटायचं की आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, तर आपण काहीतरी केलं पाहिजे, हे म्हणजे नवीन शिकण्याची इच्छा तर आधीपासूनच होती. मग डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या आई इंग्लिश मिडियमला टीचर होत्या. त्यांचं असं म्हणणं की संसाराकडे दुर्लक्ष होतं म्हणून तू काही केलं नाही पाहिजे. पण ते मनाला पटत नव्हतं की आपलं शिक्षण आहे, डिग्री आहे आपल्याकडे, पण ती आर्ट्समधून होती. मग मला असं वाटायचं की यांना आपली काहीतरी मदत होईल, यांच्यासोबतच म्हणजे क्लिनिक बरोबर आपण पॅथॉलॉजी लॅबचा कोर्स करावा. पण आर्ट्स साईड असल्यामुळे मला डायरेक्ट DMLTला ॲडमिशन मिळत नव्हतं. मग मी CMLT 2 वर्षाचं केलं आणि त्याच्यानंतर DMLTला ॲडमिशन मिळवलं. मग मुलगा झाला. मग त्याच्यानंतर थोडासा गॅप पडला 1-1.5 वर्षाचा. मग मला असं वाटत होतं की लॅब टाकावं, पण डॉक्टरांचं म्हणणं की लॅब टाकण्यासाठी परत तुला घराच्या बाहेर पडावं लागेल. मग ठीक आहे, संसार आधी महत्त्वाचा, मग करिअर. मग घरातल्या घरात काय करता येईल म्हणून ब्युटी पार्लरचा कोर्स करून घेतला. डॉक्टर साहेब मधल्या 2 तासामध्ये घरी यायचे, त्यावेळेला मुलाला त्यांच्याकडे सांभाळायचं काम दिलं आणि मी 2 तासाचा कोर्स म्हणजे 8 महिने कंटिन्यू तो एक ॲडव्हान्स कोर्स करून घेतला पार्लरचा. मग त्याच्यानंतर मी 18 वर्ष पार्लर चालवलं आणि पार्लर चालवत असताना मी हेल्थ कॉन्शियस आधीपासून का होते की सासूबाईंना हेल्थचं खूप वेड होतं त्या काळात. म्हणजे 2000 बहुतेक 2 पासून आस्था चॅनलवर रामदेव बाबांचं चॅनल यायचं. त्यावेळेला योगा, प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम ह्या सगळ्या गोष्टी त्या घरात शिकवायच्या. इतर कोणी ऐकलं नाही तो भाग वेगळा, पण मी त्यांना फॉलो नेहमीच करायचे. मग त्याच्यामुळे मी त्यांची आवडती सून. तर मग त्यांना फॉलो करायचे. मग त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या पार्लरमध्ये येणाऱ्या बायकांना समजवायचे, सांगायचे. मग 18 वर्ष पार्लर चालवलं. त्या ज्या हेल्थ टिप्स होत्या, ज्या हेल्थच्या बाबतीत म्हणजे योगा वगैरेच्या, तुम्ही पार्लर मध्ये पण सांगायचे. म्हणजे सुरुवात तिथून धरू का मग आम्ही? तिथून सुरुवात धरायची. कारण ऋतिक पण लहान असताना मला म्हणायचं, आई तू सगळ्या बायकांना अगदी जीवापासून सांगते की हे असं केलं पाहिजे. जाड बायका असल्या मी त्यांना सांगणार की वेट कसं कमी करायचंय, योगा करा, अनुलोम विलोम, प्राणायाम करा, म्हणजे जेणेकरून पोटाची ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे तर तुमचं पोट मध्ये जाईल, वेट कमी होईल. मग हे मी त्यांना खूप असं अंतकरणापासून सांगायचे. पण त्यांना काय की थोडंसं ऐकायचं, ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडायचं. मग ते मुलगा लहानपणापासून बघत आला होता की आई तो खूप जीवापासून सांगते, तर हिला याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. म्हणजे हे आवड जी होती हेल्थची ती मला आधीपासूनच होती. मग असं करता करता ऋतिक 10वीला म्हणजे माझा मुलगा 10वीला गेला आणि मग त्या निमित्ताने आम्ही नाशिकला आलो. जोपर्यंत मी शिंदखेडा गावात होती तोपर्यंत माझ्या हेल्थच्या जे नॉलेज होतं त्याचा काही उपयोग नाही झाला. पण मी जसे नाशिकला आल्यानंतर काय झालं, याचं शिक्षण इथे 2 वर्ष आणि डॉक्टरांचं क्लिनिक शिंदखेड्याला, हा इथे नाशिकला. तर माझा अपडाऊन प्रवास खूप झाला. प्रवासामुळे मला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम झाला. मग मी पार्लर कंप्लीट बंद केलं. मग पार्लर बंद केल्यानंतर प्रश्न आला की आता करायचं काय. मग मी नॅचरोपॅथीचा कोर्स केला आणि मग तिथून ह्या सगळ्या गोष्टींना प्रॉपर सुरुवात झाली. मग मुलगा म्हटला की आता तू व्हिडिओज बनवल्या पाहिजे. मग ठीक आहे, व्हिडिओ बनवणं, पण मग आज माझं आधीचं लाईफ काय होतं की मी स्वयंपाक करणं, मुलाची काळजी घेणं आणि घरातल्या घरात जेवढा वेळ मिळेल तेवढं पार्लर चालवणं. मग घरात ह्या गोष्टी जेव्हा मी माझ्या चेंज झाल्या की मी व्हिडिओ बनवते, तर मी सुरुवातीला तर सांगितलंच नाही मिस्टरांना, कारण आम्ही तिघंच असतो घरात. मग कन्व्हिन्स कुणाला करायचं आहे, फक्त मिस्टरांना. मग त्यांना बरेच दिवस तर माहितीच नव्हतं की आम्ही व्हिडिओ बनवतोय. त्यांचा मोबाईल घ्यायचो, शूट करायचो, जसा ठेवला होता तसा परत ठेवून द्यायचो की त्यांना कळू देत नव्हतो की आम्ही व्हिडिओ शूट करतोय. मग बरेच दिवस झाले आणि मग त्यांना ते एक्सेप्ट करणं थोडं जड गेलं
की मग ते मला म्हणायचे नाही नाही काहीतरी चालू ठेवलंय तुम्ही, काही गरज नाहीये असं वगैरे. सुरुवातीला थोडासा विरोध त्यांचा झाला. एक पारंपरिक लाईफस्टाईल असली तर हा प्रॉब्लेम येत असावा का? ची एक पारंपरिक लाईफस्टाईल ठरलेली होती. पत्नी काय करेल, ते काय करतील, मुलगा काय करेल, मुलगा काय याच्यात ट्रॅक बदलायला गेलं की काहीतरी मग ते ऍक्सेप्टन्सला जीवावर जातं. अगदी बरोबर. आणि येणारे जाणारे पाहुणे वगैरे रिलेटिव्ह आमचे जे होते, तर त्यांनाही ते एक्सेप्ट करणं थोडंसं वेगळं वाटायचं की हे वहिनी काय करते, म्हणजे दीर वगैरे माझ्या गावातच दीर राहत होते. मग ते आले की मग मला, आणि माझं शूटिंग चालू आहे, माझा कॅमेरा चालतोय, आणि मग ते आल्यावर म्हणतील की मनोज कुठे गेला, मग तुमचं हे काय चाललंय. त्यांचा विरोध होता असं नव्हतं, पण त्यांना थोडं वेगळं वाटायचं आणि ते मला लक्षात यायचं. मग मी काय करायचे, डॉक्टर 4-5 दिवस शिंदखेड्याला गेले की मग मी एकाच दिवशी शूट करून 5-6 व्हिडिओ शूट करायचे. आणि मग ते आले म्हणजे मग रेग्युलरचे मी जसं माझी गृहिणी आहे त्या तसं वावरायचे. आणि नंतर मग काय झालं, घरात व्हिडिओज मग थोडंसं डॉक्टर साहेबांना पण एक्सेप्ट व्हायला लागलं. ठीक आहे, करते, करू देत, काही नाही, होईल तर होईल, नाही होईल तर नाही होईल. पण अचानक काय झालं, एक ऑनलाईनच एक काय त्यांचं काय नाव होतं, भूषण होतं वाटतं ना, त्यांनी माझ्या व्हिडिओज मागितल्या ऑनलाईन फेसबुकवर, जसं मनीष. तर त्यांनी म्हटलं की आम्हाला एक व्हिडिओ तुमचा द्या आणि वीकली आम्ही तुम्हाला त्याचं पेमेंट करू. मग एका व्हिडिओचे 300 रुपये ह्याप्रमाणे ते देणार होते. मग मला वाटलं अरे महिन्याचं चांगलं इन्कम स्टार्ट होतंय. तर मग आम्ही डॉक्टर साहेबांना तसं आल्यावर सांगितलं की एक व्यक्ती आमच्या व्हिडिओज मागतोय. तर डॉक्टर म्हटले नाही नाही, तुमचं पेज आहे, तुमचं चॅनल आहे, तर असं काही करू नका. मग तेव्हा त्यांना असं वाटलं की चला करतायत ते काहीतरी चांगलं आहे, त्याच्यातून काहीतरी निघणार आहे. पण माझा उद्देश असा होता की मला जगाला काहीतरी मदत करायची आहे, की त्या थ्रू काहीतरी कोणाला तरी चांगलं सहकार्य झालं पाहिजे. मग ठीक आहे, डॉक्टर साहेब पण आम्हाला थोडीशी मदत करायला लागले. आम्हाला थोडासा एक घरगुती स्टँड बनवून दिला त्यांनी, जसं मी चेअरवर आणि बुक्स ठेवायची, मग मोबाईल ठेवायचे. पण नंतर मग त्यांनी ते एक हे आणून दिलं, ते वायर गुंडाळायचं असतं ना, केबल गुंडाळली जाते, ते असा मोठा एक लाकडी हे होता, त्याला 2 काठ्या टाकल्या आणि मग म्हणे तू आता इथे मोबाईल लाव आणि असं स्टार्ट कर. मग मला ते कम्फर्टेबल वाटायला लागलं, थोडा अँगल वगैरे नीट यायला लागला. नंतर मी अशी उभी आहे आणि वरचा स्लॅब दिसायचा त्याच्यात. मग झालं, डॉक्टर साहेबांना कन्व्हिन्स केलं गेलं. मग रिलेटिव्हजला पण हळूहळू कळायला लागलं की मी काहीतरी करते. मग तेवढा वेळ मला कोणी डिस्टर्ब करत नव्हतं. नंतर मग ऋतिक असं म्हटलं की फक्तच एक बॅकग्राऊंड म्हणून भिंत दिसते, तर थोडंसं गार्डनमध्ये जा. गार्डनमध्ये गेल्यावर भरपूर प्रॉब्लेम्स आले की मुलं खेळतायत, जे कचऱ्याची गाडी येते, मग तेवढा वेळ थांबून घ्यायचंय. पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस येतोय, टपटप झाडाच्या खाली करायचे ना, तर झाडाचं पाणी पडतंय. एक व्यक्ती होता, तो एका वेळी शिंक देणं जर स्टार्ट केलं, त्याला 12 शिंका यायच्या. मग त्यावेळेला पेशन्स ठेवावे लागायचे. मग त्यावेळेला ना थोडंसं पेशन्स ठेवावे लागायचे, तेवढा वेळ थांबून घ्यायचंय आणि मग पुढचं बोलणं स्टार्ट करायचंय. हे असं जोक्स खूप व्हायचे रोज, काही ना काही नवीन. आणि मग इथून जायचं, तोपर्यंत केस सगळे विस्कटलेले, तिथे परत मेकअप करायचा आणि येणारे जाणारे बघतायत ही बाई, ह्या बाईचं चाललं काय. मग हे असे जोक्स खूप व्हायचे. पण अचानक एक व्हिडिओ व्हायरल झाला माझा, युरिनचा. तर तो बराच व्हायरल, म्हणजे रात्रभरातून त्याचे मिलियनमध्ये व्ह्यूज गेले आणि तो कंटिन्यू वाढत गेला. तर आज जर तुम्ही माझ्या पेजवर युरिनचा व्हिडिओ बघितला तर त्याचं 25 मिलियन त्याचे व्ह्यूज आहेत. तर मग तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणखी उमेद सगळ्यांनाच आली. घरात सगळेजण सपोर्टिव्ह झाले. माझा मुलगा तो तर सुरुवातीपासून सपोर्टिव्ह होताच, त्याच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानेच माझं स्किल ओळखलं, त्यानेच मला उभं केलं की आई तू करू शकते तर तू कर. हे असा प्रवास माझा सुरू झाला. अडचणी पण ह्या अशा आल्या, जास्त नाही, खूप नाही, पण असतात. बरोबर, ठीक आहे. बऱ्याचदा आत्ता ज्या गृहिणी आपण पाहतो, भारताचा मॅक्झिमम भाग हा खेड्यात राहतो. खेड्यातला जो स्त्रीवर्ग आहे, माझ्या नजरेने म्हणाल तर 40 नंतर जगायचंच राहून गेलं असं म्हणून बराचसा स्त्रीवर्ग मन मारून जगतोय आज सुद्धा. त्यांना काहीतरी करायचं होतं, पण संसारामुळे करता आलं नाही. तर करिअर आणि संसार या दोघांमध्ये कसा समतोल राखावा, याच्याबद्दल तुम्ही स्त्रीवर्गाला काय सांग? बघा डॉक्टर साहेब, असं म्हटलं की राहून गेलं, जगण्याची उमेद कधीच संपलेली नसते शेवटच्या क्षणापर्यंत, पण ते जगायचं राहून गेलं असं म्हटलं. कसं असतं, वय हे फक्त एक नंबर्स आहेत, ते काही मॅटर करतच नाही. माझा एक्सपिरियन्स जर सांगायचं म्हटलं तर मी नेहमी आयुष्याकडे एकदम पॉझिटिव्हली बघितलं. आज माझं एज 47, आता फेब्रुवारीमध्ये 47 होईल माझं.
तर तरी सुद्धा मला असं वाटतं की मी अजून लहान आहे. हे आपण मनाने जर यंग राहिलो तर आपण कायम यंग राहतो आणि जगण्याचा आपण आपल्या परीने प्रयास केला पाहिजे की आपल्याला कसं जगायचं आहे त्याची व्याख्या आपणच स्वतःच तयार केली पाहिजे, तरच आपल्याला जगता येतं. आता काय होतं माहिती का, वयाची 40शी जनरली पूर्वी बायकांचे लग्न म्हणजे माझ्या एजच्या ज्या बायका आहेत तर 12वी नंतर वगैरे लग्न होऊन जायचे, घरात सुना येतात आणि सगळे कामं सुना करतायत म्हणून आपण रिटायरमेंट करे, म्हणजे त्या स्वतःला सासू समजायला लागतात. तर असं न समजता सेल्फ रिटायर होऊन जातात, सेल्फ रिटायर्ड होतात, त्यांच्या मनाने त्या रिटायर्ड होतात. तर असं न करता जर स्वतः ॲक्टिव्ह राहिल्या, समजा आता सून आलेली आहे, तुमच्या काही गोष्टी जबाबदाऱ्या कमी झालेल्या आहेत, तर तुम्ही दुसऱ्या गोष्टींमध्ये मन घालायला पाहिजे, नवीन नवीन शिकलं पाहिजे. कमीत कमी हेल्थची, आपल्या स्वतःच्या हेल्थची जरी काळजी घेतली तरी खूप आहे, की जेणेकरून आपला त्रास आपल्या मुलांना व्हायला नको, आपल्या मोठ्या व्यक्तींना व्हायला नको. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी असतात डॉक्टर साहेब की माझ्या सासूबाई आहेत तर त्यांच्या आईचं करतायत. आपण जर आपल्या हेल्थची काळजी घेतली तर आपण कुणाच्या तरी कामी येऊ शकतो. त्याच्यासाठी की असं म्हणू नका की जगायचं राहून गेलं, जगता येतं, आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहायला पाहिजे. आता राहिला तुमचा मूळ प्रश्न की दोघांचा समतोल स्त्रियांनी कसा राखावा. आता संसार आणि करिअर बॅलन्स कसं सांभाळलं पाहिजे, तर संसार आपण केलेला, आपण आपल्या परीने खूप चांगल्या पद्धतीने करतो. पण करिअर म्हटलं की आपल्याला जे आवड असते, तो छंद, आपले जे छंद असतात ते आपण जोपासता आले पाहिजेत. तर जेव्हा आपल्याला मोकळीक मिळते त्यावेळेला जर आपले छंद आपण उकरून काढले आणि ते आपण जोपासले तर त्या छंदातूनच आपलं करिअर पण डेव्हलप होऊ शकतं. तर जसं काही कुणाला कुकिंगची आवड असते, आता जसं आपण पुनश्च हरिओम म्हणून मराठी मूवी बघितला होता, तर त्याच्यात तिला स्वयंपाकाची आवड होती आणि जसं माझ्या मुलाने मला गायडन्स केलं, तसं तिच्या मुलीने तिला गायडन्स केलं. तसंच आपल्याकडे पण मुलं आहेत, प्रत्येक स्त्रीला मुलं असतात, त्यांची मदत घेऊन. आणि कसं असतं की जग जसं प्रवास करतंय, म्हणजे जसं पळतंय तसं आपण पण पळलं पाहिजे. नवीन गोष्टी, आता डिजिटल बऱ्याच गोष्टी त्या आपण पण शिकल्या पाहिजेत. असं नाही की प्रत्येक वेळी आपल्या मुलांची मदत घ्यावी लागेल, कारण मुलं पण त्यांच्या कामात आहेत. तर आपण पण थोडं थोडं जेवढं आवश्यक आहे तेवढं शिकून घेतलं आणि आपल्या करिअरसाठी आपण त्याचा उपयोग करून घेतला. असं म्हटलं नाही पाहिजे की माझं जगणं राहून गेलं. जे राहिलंय ते आता आपण जगू शकतो, कारण ते निवांत वेळ आता आहे. तर आता तुमच्या छंदातून तुमचं करिअर तुम्ही जोपासू शकता आणि तुमचं करिअर डेव्हलप करू शकता. जे सेल्फ रिटायरमेंट जी म्हणतोय आपण, ती मुलांपासून किंवा संसारातून रिटायर न होता इथून आता स्वतःसाठी वेळ देणं समजू आपण त्याला. हो हो, तिथून सुरुवात केली पाहिजे. नॉट अ रिटायरमेंट, आता ती रिटायरमेंट नाही तर आताशी कुठे स्वतःसाठी सुरू केलंय, सुरुवात केली आहे. कारण आधी काय असतो, संसार असतो, मुलांचं संगोपन, त्यांचं करिअर असतं, त्यांचा अभ्यास घेणं असतं, ते दुसऱ्यांसाठी. आता स्वतःसाठीच. आणि मग तिथून आपण असं गृहीत धरू की मग तिथून तुमचे राहिलेले छंद असतील, काय असेल, पण त्याची एक अप टू डेट राहण्याची एक लेवल असावीच लागेल. हो हो, की जेणेकरून त्या लेवलला आल्याशिवाय तुमची नोंद नाही होत. स्वतःची काळजी घ्या, तुमचे छंद जोपासा, त्याच्यातून तुम्ही करिअर घडवू शकता. बिलकुल बिलकुल, साहजिक आहे, तुम्ही तसेच वरती आले ते कोणी सांगून देईल. आतापर्यंतचं जे सक्सेस तुम्ही मिळवलंय, की तुम्ही आता यूट्यूब आहे, फेसबुक आहे, याच्यामध्ये जे तुम्ही एकदम स्टार सेलिब्रिटी आहात, या सक्सेसचं श्रेय तुम्ही कुणाला देणार? सगळ्यात आधी माझ्या मुलाला. बिलकुल. कारण त्याने माझ्यातलं स्किल ओळखलं की आई तू हे करू शकते. त्याने मला खूप सपोर्ट केला आणि त्याचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं असल्यामुळे ह्या गोष्टींची त्याला सुरुवातीपासून खूप आवड होती. तर त्याने आईला डेव्हलप कसं करावं, म्हणजे पूर्ण फोकस तो माझ्यावर असायचा आणि त्याचं माझं बॉन्डिंग प्रचंड, तो कंटिन्यू माझ्यामध्येच राहिला. म्हणजे पप्पांवर प्रेम जास्त करतो, तो भाग वेगळा आहे, पण कॉन्सन्ट्रेशन माझ्यावर जास्त असतं की आईला डेव्हलप कसं केलं पाहिजे. प्रत्येक मुलाचं आईशिवाय पान हलत नाही, त्यातलाच आवाज. आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ह्या ज्या गोष्टी, आता व्हिडिओ शूटिंग करणं आहे तर माईक मी स्वतःच लावला पाहिजे, स्टँडला मी माझा कॅमेरा स्वतः सेट केला पाहिजे. आज सुद्धा रोज नवीन नवीन गोष्टी शिकवतो. मी बऱ्याच वेळा त्याच्यावर चिडते, अरे तू मदत केली तर काय फरक पडणार आहे. तो म्हणतो नाही, तू स्वतः स्टँड झाली पाहिजे, तू काही अजून म्हातारी झालेली नाहीये, त्यानेच मला तरुण ठेवलंय, मी सगळं श्रेय त्याला देईन. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे माझे वडील नेहमीच म्हणायचे, बेटा तू ग्रेट आहेस, तू करू शकते, तू करून टाकशील. म्हणजे ते माझं प्रोत्साहन माझे वडील होते. तिसरं म्हणजे माझी बहीण, मोठी बहीण अक्का, जिला मी म्हणते, ती सगळ्यात मोठी होती. आम्ही 5 बहिणी. मोठ्या बहिणीने
मी 6 वर्षाची असताना तिने मला पहिलं स्पीच लिहून दिलं होतं लोकमान्य टिळकांचं भाषण. बरोबर. आणि त्याच्यात मला फर्स्ट प्राइज 4-5 ओळींचं भाषण होतं. बर. ते लिहिलं. त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर राज्यस्तरापर्यंतचे जे सगळे भाषणं असायचे ती मला आणून द्यायची, कारण ती हायस्कूलला होती. त्यांच्या सगळ्या लायब्ररीतून पुस्तकं मिळवणं, सगळ्या टीचर्स लोकांशी कॉन्टॅक्ट करणं आणि मला ते मटेरियल आणून देणं. म्हणून मी तिला सगळ्यात प्रथम स्थान माझं म्हणजे मानाचं स्थान मी तिला देते, कारण तिने मला ह्या गोष्टींसाठी उभं केलं. तिने मला काही मटेरियल आणून दिलं नसतं तर मी त्याच्यात पुढे गेली. बरोबर. त्याच्यानंतर माझ्या सासूबाईंना हेल्थचं खूप वेड होतं. नेहमी योगा प्राणायाम ह्या त्यांनी माझ्या मनात घातल्या. डॉक्टरांसाठी सगळं सांगणं असायचं पण मी फॉलो करायचे. आणि त्या म्हणायच्या की तू करत जा, म्हणजे तुझं बघून तो करेल, असं होतं. तर सासूबाईंना मी खूप माझ्या आयुष्यामध्ये मोठं स्थान देते, कारण त्यांच्यामुळे माझ्या संसाराला पण खूप मोठा हातभार लागला आणि वेळच्या वेळी गायडन्स सासूबाईंचं असायचं. लास्टला डॉक्टर साहेब जे आज मला खूप मदत करतायत. सुरुवातीला जरी मला नोकरी वगैरे करणं त्यांनी अलाउड नव्हतं केलेलं, पण आता सगळा हातभार त्यांचा असतो. मला काही वस्तू लागते तर कितीही लांब जाणं असू दे, आणि आज घर सांभाळणं वगैरे सगळं माझ्या करिअरसाठी त्यांनी त्यांच्या करिअरला पूर्णविराम दिला. म्हणून ह्या 5 व्यक्ती माझ्यासाठी खूप ग्रेट आहेत. मला तर एक फोटो आठवतोय की ज्याच्यात एक माणूस असतो, तो पुढे हसत हसत चालत असतो, सोबत पत्नी असते, मुलगा खांद्यावर असतो आणि त्याच्या पाठीमागे असे 10-15 चाकू फोसलेले असतात. म्हणजे तुमच्या सक्सेसचं जरी तुम्ही सगळ्यांना वाटा देत असले तरी तो प्रमुख हसरा वाटा जो आहे तो तुमच्या मिस्टरांना द्यावा लागतोय, की ज्यांनी स्वतःचं करिअर तुमच्यासाठी सोडलंय. कारण ते खोचलेले चाकू कोणालाच दिसणार नाही, साहजिक आहे ते. तर ते कोणाला दिसणार नाही, त्यांचा तो फक्त हसरा चेहराच आपल्याला दिसतो. नक्की नक्की. ठीक आहे. पुढचा प्रश्न माझा असा राहील की आजकाल जी तरुण मंडळी आहे ती पब संस्कृतीमध्ये म्हणा किंवा करिअरच्या नावाने तो सिरियसनेस नसणं म्हणा, या गोष्टीमध्ये अडकून पडलेली, काही व्यसनात अडकून पडलेले आहेत. तुम्ही 40 नंतर स्वतःला सिद्ध करताय, तरुण मंडळी वेळ हातात असून सुद्धा स्वतःला सिद्ध करायला कमी पडते. काय सांगाल एक तरुणांना तुम्ही? बघा डॉक्टर साहेब, तरुण मंडळी आजची जी आहे ती खूप ॲडव्हान्स आहे, म्हणजे नॉलेज त्यांच्याकडे भरपूर आहे. पण एका गोष्टीला काय, प्रलोभनं पण त्यांना तेवढीच आहे, तर ते त्याच्याकडे वाहत चालले. त्यांना असं वाटतं आज त्यांना एक वेगळं करायचंय, उद्या दुसरंच करायचंय. म्हणजे त्यांना फाटे म्हणतो आपण, एकाच गोष्टीला फाटे, फोकस नाही करू शकत. आणि करिअरकडे त्यांचं म्हणतात ना, एक ना धड भाराभर चिंध्या, तसं झालेलं आहे. ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करून एकच काम करण्याकडे ते एक त्यांचं माइंड सेटअप नाही करू शकत. त्याच्यामुळे हा गोंधळ होतोय. तर आजच्या तरुण पिढीला मी एकच सांगायचा प्रयत्न करेन की जे पण आपण काम करतोय त्याच्यात बेस्ट व्हा. काम येते, कुणालाच आवडीचं असतं असं नाही म्हणू शकत. ते जेव्हा काम होतं, आता समजा आवड आहे, एखाद्या गोष्टीची आपल्याला आवड असते, पण ती जेव्हा काम बनते तेव्हा ती बोरिंग व्हायला लागते. पण एक कुठलं तरी एक पॉईंट पकडायचा आणि त्याला धरून जर आपण कष्ट घेतले, मेहनत घेतलं, कॉन्सन्ट्रेशन एकाच गोष्टीवर फोकस केलं तर ते सक्सेसकडे जातं. ब्रुसलीचा एक किस्सा आठवला मला, ओके, छोटासा, की ब्रुसली असं म्हणतो की एखाद्या समोरच्या फायटरने 10,000 मूव्ज जर त्याला शिकलेला असेल तर मी त्याला कधीच घाबरत नाही. मी त्या फायटरला घाबरतो जो एकच मूव 10,000 वेळा करतो. जे तुम्ही आता सांगताय त्याच्यातनं हेच बाहेर निघते की ज्याच्यावरही तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा ते इतकं परफेक्ट करा की ते त्या पॉइंटला तुम्हाला सिद्ध करायची गरज नाही उरणार. कुठलंही काम असू देत पण ते परफेक्ट असलं. अजून काय सांगू असं वाटतं? अजून तरुण पिढी आपल्यापेक्षा खूपच बेस्ट आहे, त्याच्यामुळे त्यांना जास्त काही सांगायची गरज नाहीये. फक्त त्यांनी स्वतःचं एक एम धरला पाहिजे आणि त्या एमनुसार त्यांनी पुढे गेलं पाहिजे. बरं बरं बरं. बऱ्याचदा तरुण मंडळी एम ठरवते पण गायडन्स मिळत नाही, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? गायडन्ससाठी भरपूर सोर्स आहेत डॉक्टर साहेब. जर शिकायचंच म्हटलं तर आज इंटरनेट आहे. इंटरनेट हे असा एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे जे नाही ते शिकायला मिळतं. त्याच्यामुळे तो इश्यू असूच शकत नाही असं मला वाटतं. आतापर्यंत तुम्ही 47, ॲक्च्युली मुलींना वय विचारत नाही, तुम्ही मुलीच म्हणावं लागतंय मला. तर तुम्ही आता 47 एजमध्ये आहात, बरोबर.
आणि हा जो आतापर्यंतचा तुमचा प्रवास आहे म्हणजे तुम्ही 40 ते 47 या 7च वर्षात तुम्ही 43 ते 47 43 ते 47 मध्ये, तर याच्यात अशा कुठल्या 2 गोष्टी तुम्ही मला सांगू शकतात की ह्या गोष्टीचा मला खूप पश्चाताप राहिला आणि ह्या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद झाला? पश्चाताप तर ह्या माझ्या करिअरमध्ये कुठल्याच गोष्टीचा नाही. ज्या गोष्टी घडल्या त्या खूप उत्कृष्ट आणि खूप छान घडल्या. म्हणजे माझ्या लाईफचा हा बेस्ट इयर्स होते, बेस्ट पार्ट म्हणावा लागेल ह्या 4 वर्षाचा. आणि अत्यानंद जर म्हटला तर आज जे कमेंट्स येतात, बेटा आपने मुझे ये नुस्खा बहुत अच्छा बताया, मुझे बेटर फील हो रहा है, बिलकुल. ह्या ज्या कमेंट्स मी जेव्हा वाचते ना, तर परमेश्वर माझ्याशी बोलतोय असं फील मला येतं. बरोबर. आणि मला त्याचा अत्यानंद होतो. खूप खूप सुख मिळतं की आपल्या हातून, म्हणजे माझ्या हातून होतंय असं नाही म्हणत, की ती एक शक्ती असते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे 2 पार्ट आहेत. तर माझी एक श्रद्धा आहे परमेश्वरावर, की जी एक शक्ती आहे. परमेश्वर कोण? की ती आपल्या अवतीभोवती फिरणारी एक शक्ती असते. तिच्यावर माझी श्रद्धा आहे की तिच्या वतीने माझ्या हातून हे काम होतंय आणि एवढ्या लोकांचे चांगले ब्लेसिंग्स मला मिळतात. तर ते जेव्हा मी कमेंट्स माझ्या डोळ्याखालून जातात तेव्हा मला प्रचंड आनंद होतो की मी एक खूप चांगलं काम करते. याच्यावरनं मला एक गीतेतलं एक छोटासा पॉईंट सांगावासा वाटतोय की जेव्हा अखंड मानवजाती ही हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई या धर्मांवर वाद करते, त्याच वेळेस गीता असं सांगते की हे आपले धर्म नाहीत, हे मानवनिर्मित धर्म आहेत. भगवंताने जो आपल्याला माणूस म्हणून धर्म दिला आहे तो सेवा धर्म आहे. आता ती सेवा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या जवळ जाऊनच केली पाहिजे अशी गृहीत नाही. जेव्हा तुम्ही एखादं काम करताय, अगदी तुम्ही फोनवर व्हिडिओ शूट करताय आणि कोणाला तरी एक योग्य सल्ला देताय ज्याच्याने कोणाचा तरी आयुष्यात बदल घडतोय, ही सुद्धा तुम्ही कॅमेरासमोर बसून केलेली सेवा आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला तुमचा धर्म योग्य कळला आहे की जो सेवाभाव आहे आणि त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू. आत्ता ज्या घडीला ज्या तरुण मुली आहेत, जास्त करून आता मुलंही त्याप्रमाणे थोडेसे हेल्थच्या बाबतीत, सौंदर्याच्या बाबतीत कॉन्शियस आहेतच, पण मुलींच्या बाबतीत एक पाहण्यात येतं, जे खेडोपाडी लक्षात येतं की गोरं म्हणजे सुंदर, किंवा काहीतरी कोणीतरी काही ब्रँड सांगावा, कोणी काही मलम सांगावे, कोणीतरी काही तेल सांगावं आणि ते चेहऱ्याला लावून कुठंतरी सौंदर्य अजून खुलवण्याचा एक अतोनात प्रयत्न चाललाय. मिळत काहीच नाही. तर ह्या मुलींसाठी किंवा त्या मुलांसाठी तुम्ही असं काय 5 महत्त्वाच्या टिप्स देणार की जेणेकरून त्या स्वतःचं नुकसान न करून घेता आतून सौंदर्य खुलवून दाखवतील? बरोबर डॉक्टर साहेब. आता काळं आणि गोरं हे परमेश्वराने दिलेले 2च रंग. तर स्किन ही गोरी असू दे नाही तर काळी असू दे, फक्त ती हेल्दी असली पाहिजे. हेल्दी असली की आपल्याला पिंपल्स येणार नाही, आपली स्किन ग्लो करेल. काळी स्किन पण ग्लो करते आणि गोरी स्किन पण ग्लो करते. तर ती फक्त हेल्दी असली तर जास्त बेस्ट. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की आजकाल गल्लोगल्ली वेगवेगळ्या क्रीम्स विकल्या जातात आणि अगदी डोळ्यावर पट्टी बांधल्यासारख्या खेड्यातल्या मुली असू देत की शहरातल्या असू देत घेतात. त्याच्यात इतके जास्त प्रमाणात केमिकल्स असतात की त्याची रिॲक्शन होते. मी कितीतरी माझ्या सान्निध्यात येणाऱ्या, मी पार्लर चालवत होते तर मला माहिती आहे की कितीतरी मुलींनी आपली आयुष्यभरासाठी स्किन खराब करून घेतली. ते नंतर सुद्धा आयुष्यभर त्यांना ते फेस करावं लागतं. तर ते त्यांनी वापरलं नाही पाहिजे. आणि चेहऱ्यावर जनरली आपल्या किचनमध्ये तितक्या छान गोष्टी आहेत, त्याचाच यूज केला पाहिजे. त्याचा खूप चांगला फरक पडतो. साधा आपलं कच्चं दूध गरम करायच्या आधी ते सुद्धा आपण चेहऱ्याला लावून घेतलं म्हणजे किचनमध्ये वेगळा वेळ काढायची गरज नाही. किचनमध्ये काम करता करताच ह्या गोष्टी आपण यूज केल्या तरी सुद्धा आपली स्किन खूप परफेक्ट असते. रात्री झोपताना तुम्ही फक्त खोबरेल तेलाने मसाज केला तरी सुद्धा सगळी घाण निघून जाते, पोर्स ओपन होतात आणि सगळी घाण बाहेर पडल्यामुळे मुळे आपली स्किन चांगली चमकते. त्याच्यानंतर आपण जे पण फ्रूट खातोय ते सुद्धा त्याचा थोडासा पल्प काढून घेतला, तो चेहऱ्याला लावून घेतला. फ्रूट फेशियलसाठी किती पैसे पार्लरमध्ये आपण वेस्ट करतो, ते न करता किचनमध्येच ह्या गोष्टी आपण. फेशियलमध्ये खरोखर फ्रूट आहे का हेही माहित नाही, नसणारच ना. त्याच्यात केमिकल्स जास्त, फ्लेवर आहे, वास येतोय, पायनॅपलचा वास येतोय पण पायनॅपल नाहीच आहे. आणि नॅचरल सौंदर्य म्हटलं तर फक्त स्किन गोरं करणं किंवा वरून तिची काळजी घेणं, त्यापेक्षा भरपूर पाणी प्या, सकस आहार घ्या. बाहेरून आजकाल शिक्षणासाठी मुली बाहेर जात आहेत. तर माझं असं म्हणणं आहे, एक रूम करून राहा, आपलं स्वतःचं स्वयंपाकाचं सामान घ्या आणि स्वतः जेवण बनवा, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये पण
आता असं म्हटलं जातं की मुली जॉब करतायत त्याच्यासाठी त्यांना स्वयंपाक बनवायची शिकायची गरज नाही आहे, पण मी तसं नाही म्हणत. मला असं तरुण मुलींना सगळ्यांना सांगायची इच्छा होते की तुम्ही जर जेवण बनवायला स्वतःचं पोट पण भागेल आणि तुमच्या उदरात येणारे जन्माला येणारे मुलं त्यांच्यासाठी तुम्ही स्वयंपाक शिकला पाहिजे. असं नको दाखवायला की नवरा येईल त्याला पण आलं पाहिजे, पण जन्म तुम्ही बाळाला देणार आहे. नवऱ्यापेक्षा बाळाचं प्रेम तुम्हाला जास्त आहे, म्हणून तुम्ही स्वयंपाक आधी शिकला प्रेमाची पाहिजे. सुरुवात ही पोटापासून होते. बरोबर. तर तुम्ही स्वतः पण ते जेवण बनवण्यापासून तुम्हालाही फायदा होईल आणि तुमच्या होणाऱ्या बाळासाठी पण तुम्हाला शिकलं पाहिजे असं मी म्हणेन. त्याच्यानंतर जे मोबाईलचा जास्त यूज करताय त्याचे जे रेडिएशन्स येतात ते आता तुम्ही म्हणाल की काम आहे म्हणून ते मोबाईल हातात घ्यावाच लागेल. ठीक आहे, तुमचं वर्क आहे तर एक दिवसभरात काही काळ असतो, 8 तास ड्युटी आहे किंवा 12 तास ड्युटी असं धरा, पण रात्री घरी आल्यानंतर झोपायच्या 2 तास अगोदर तरी तो मोबाईल तुम्ही बाजूला ठेवला पाहिजे. रात्री 12-1 पर्यंत मोबाईल हातात राहील तर स्किनवर त्याचे रेडिएशन्स तुमच्या सगळ्या स्किनला खराब करतायत. तर सगळ्या आजच्या तरुण मुलींना मी हेच सांगायचा प्रयत्न करेल की काही वेळ मोबाईल बाजूला ठेवा, जेणेकरून तुमची स्किन खराब होणार नाही, फ्युचर चांगलं होईल. हा मुद्दा जनरली कुठेही काढला जात नाही हां, की मोबाईलचं रेडिएशन किंवा या त्याच्याने स्किनवर जास्त इफेक्ट होतो, डोळ्यांवर होतो, तुमच्या पूर्ण बॉडीवर होतो. तर रात्री घरी आल्यानंतर तुम्हाला काम नसतं मोबाईलचं, तर तो पटकन बाजूला ठेवला पाहिजे आणि नॅचरल लाईफकडे वळा. थोडंसं योगा करा, प्राणायाम करा, एक्झरसाईज थोडीशी प्रत्येक स्त्रीला गरजेची आहे, तर तेव्हाच ती ॲक्टिव्ह राहील. आणि सौंदर्य फक्त दिसण्यावर नाही तर तिच्या वागण्या बोलण्यावर. आजकाल मुली असं कुबड काढून चालतात, त्याच्यामुळे त्यांचं बॉडी पोस्चर पण बदलतं, त्यांची शरीराची वाढ नीट नाही होत. तर हे खांदे नेहमी स्ट्रेट ठेवले पाहिजे, मान सरळ असली पाहिजे, कुणाशीही बोलताना आय कॉन्टॅक्ट केला पाहिजे. तर हे फार वेगळं सौंदर्य आहे असं मला वाटतं. हसरं पाहिजे आणि तुम्ही बोलत असलेल्या ज्या भावना आहेत त्या तुमच्या समोरच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजे, ह्याच्यातच सौंदर्य आहे. दीप त्रिवेदी म्हणून एक लेखक आहेत, त्यांनी भगवद्गीतेवर खूप मोठे रेकॉर्ड्स केलेले आहेत. त्यांनी जे काही त्या भगवद्गीतेचं जे काही त्यांनी समालोचन केलंय त्याचा बेसिक मुद्दा त्यांनी असा सांगितलाय की तुम्ही जे आतून आहात ते तुमचे डोळे, तुमचे शब्द आणि तुमचं वागणं, तुमचं चेहऱ्यावरचे हावभाव याच्यातनं एक्सप्रेस होतं. तुम्ही तिथून सुंदर असाल तर ते तिथं दिसेल, तुम्ही नसाल तर ते दिसणार नाही. आता जो तुम्ही मुद्दा मांडला त्याच्यावरनं मला ते आठवलं आणि मला वाटतं सौंदर्य हे आतून असतं, ना काळं ना गोरं, फक्त ते हेल्दी असावं पाहिजे, ते हेल्दी असावं आणि तेच महत्वाची गोष्ट आहे. तर बऱ्याचशा गोष्टींवर बोलायचं तुमच्याशी योग आला आणि मला खूप आनंद आहे की खूप दिवसापासून माझी इच्छा होती की तुमच्याशी मी या गोष्टींवर चर्चा करावी आणि जे माझे चॅनलचे जे लोक आहेत व्ह्युअर्स त्यांनाही या गोष्टी कळाव्या की जिथं तुम्हाला वाटतंय की थांबावं तर ती थांबणं नाही तर ती सुरुवात असू शकते. असं नाहीये की तुम्ही थकले, तुमचं वय झालंय आणि आता समाज काय म्हणेल या गोष्टी बाजूला ठेवून आपण पुन्हा एकदा नवीन स्वतः, मी माझं जे चॅनल आहे त्याचं एक लोगो ठेवलाय, त्याच्यात मी फिनिक्स पक्षाचं चित्र दिलंय. असं म्हणतात, ती एक दंतकथा आहे की जर त्याला जाळून जरी टाकलं तरी तो राखेतनं वर येतो. तसं मी तुम्हाला आता एक फिनिक्स पक्षाची उपमा देऊ इच्छितो. थँक्यू. तुम्ही ज्यावेळी मी तुम्हाला पाहिलंय की तुम्हाला चालता येत नव्हतं, असं मी एकदा तुम्हाला पाहिलंय की तुम्हाला सपोर्ट घेऊन चालावं लागत होतं. तुमचा मुलगा, तुमचे मिस्टर तुम्हाला धरून गाडीत बसवायचे आणि ते कसं तरी तुम्ही आयुष्य त्यावेळेस जगल्यात आणि तिथून तर आत्ता तुम्ही स्वतः तर फिट आहातच, पण तुम्ही जगालाही त्या फिटनेसचं मार्गदर्शन करताय. तुमच्याशी बोलून खूप आनंद वाटला. पुन्हा कधीही वाटलं तर मी तुमच्याशी पुन्हा एकदा मुलाखत घेऊ इच्छितो. माझ्या सर्व प्रेक्षकांना मी हीच विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक करावा, शेअर करावा आणि काही शंका असल्या तर कॉमेंट्समध्ये नक्की विचाराव्या. नक्की डॉक्टर साहेब, मला खूप छान वाटलं तुमच्या चॅनलवर बोलल्याबद्दल आणि नक्कीच मी असं म्हणेल की माझ्यापेक्षा तुमच्याकडे भरपूर ज्ञानाचा मोठा भंडार आहे. यावं लोकांनी त्याचा फायदा घ्यावा. हो, नक्की. डॉक्टर साहेबांच्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा, खूप लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्यांना नेहमी त्यांच्या व्हिडिओज बघून नेहमी त्यांना सपोर्ट करत राहा. थँक्यू. थँक्यू सो मच.